नमस्कार, महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये मी मानवी आपलं स्वागत करते आहे। चला बघूया देश विदेशातील ठळक बातम्या। बांगलादेशातील हिंदू महिला आणि अन्य सर्व अल्पसंख्यावर इस्लामी कट्टरपंथीयांद्वारे करण्यात आलेले हल्ले, हत्या, लूटपाट, जाळपोळ आणि अमानवीय अत्याचारांच्या घटना चिंताजनक आहे। या घटना रोखण्याऐवजी बांगलादेशातील विद्यमान सरकार आणि अन्य तपास यंत्रणा मुखदर्शक झाले आहेत, अशी टीका होसाबडे यांनी बांगलादेशमधील हंगामी सरकारवर केली आहे। यासोबतच भारत सरकारने बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्यावरील अत्याचार रोखण्यासाठी आणि त्यांच्या समर्थनात जागतिक जनमत तयार करण्यासाठी भारत सरकारने लवकरात लवकर पावले उचलावीत असे आवाहनही होसाबडे यांनी केले आहे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती गौतम अडाणी यांच्याबद्दल पक्षपाती असल्याचा आणि वायनाड भूस्खलनग्रस्तांना योग्य मदत न देऊन त्यांच्याशी भेदभाव करत असल्याचा आरोप केलाय। वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीतील त्यांची बहीण आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांच्या विजयानंतर राहुल गांधी प्रथमच केरळमध्ये आले होते। अदानी समूहाच्या अमेरिकेच्या चौकशीचा भाग नसल्याचा भारत सरकारच्या विधानाचा काँग्रेसने शनिवारी खरपूस शब्दात समाचार घेतला आणि केंद्र सरकार आपल्याच विरोधातील चौकशीचा भाग कसा काय असू शकतो असा प्रश्न पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी उपस्थित केला। उत्तर प्रदेशातील हिंसाचारग्रस्त संभलमध्ये बाहेरून जाणणाऱ्या असलेली प्रवेशबंदी 10 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे। शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। याच निर्णयाच्या आधारे समाजवादी पक्षाचे संभलचे खासदार हरेंद्र मालिक यांच्यासह पक्षाच्या इतर लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला रोखण्यात आले। प्रशासनाने यापूर्वी बाहेरील लोकांना लागू केलेली प्रवेशबंदी शनिवारी संपली। त्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे लोकप्रतिनिधी संभलला भेट देण्यासाठी आले होते, मात्र त्यांना अडवण्यात आले। पक्षाचे संभलचे खासदार हरेंद्र मालिक गाझियाबाद मधून येत होते, त्यांनाही जिल्ह्यात प्रवेश न मिळाल्यामुळे त्यांनी नाराजगी व्यक्त केली आहे। बांगलादेशमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाचा ठिकठिकाणी अवमान केला जात आहे। ही बातमी समोर आल्यानंतर पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील जे.एन. रॉय रुग्णालयाने मोठा निर्णय घेतलाय। बांगलादेशमधून येणाऱ्या रुग्णांवर यापुढे रुग्णालयात उपचार केले जाणार नाहीत असे रुग्णालयाच्या संचालकांनी जाहीर केले आहे। जे.एन. रॉय रुग्णालयाचे संचालक शुभ्रांशु भक्त म्हणाले की राष्ट्र सर्वात महत्त्वाचे आहे, राष्ट्रापेक्षा कुणीही मोठा नाही। वैद्यकीय सेवा देणे हा परोपकारी व्यवसाय असला तरी देशाची प्रतिष्ठा ही त्या उपर आहे। आम्ही जो निर्णय घेतला त्याच निर्णय इतर रुग्णालयांनी घ्यावा। भारतीय राष्ट्रध्वजाची विटंबना केल्याचा निषेधार्थ रुग्णालयाने बांगलादेशमधील रुग्णांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा नाकारण्याचा निर्णय घेतलाय। सौदी अरेबिया आणि अमेरिकेसोबत मोठा संरक्षण करार करण्याची मागणी मागे घेतली आहे। या कराराच्या बदल्यात सौदीला इस्रायलशी सामान्य संबंध पूर्ववत करावे लागले। आता तो अमेरिकेवर लहान संरक्षण मिलिटरी कॉर्पोरेशन करारावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव आणत आहे। गाझा युद्धामध्ये अन्य पूर्व आणि मुस्लिम देशांमध्ये इस्रायल विरोधात संताप आहे। अशा परिस्थितीत सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना असा कोणताही मोठा करार करण्याची इच्छा नाही। मात्र इस्रायलने पॅलेस्टाईन राज्य निर्माण करण्याची ठोस पावले उचलली तर त्याला मान्यता मिळू शकेल अशी एमबीएसची अट आहे। त्याचवेळी रिपोर्टनुसार नेतन्याहू यांना माहित आहे की जर त्यांनी हमासला कोणतीही सवलत दिली नाही तर त्यांना त्यांच्या देशात प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागेल। अशा स्थितीत दोन्ही नेते आपल्या देशाच्या अंतर्गत राजकारणात गुंतले आहेत। एकीकडे जर रशिया, युक्रेन आणि इस्रायल हमास युद्धाशी झगडत आहे, दुसरीकडे आंतरराष्ट्रीय गँगस्टर आणि संघटित गुन्हेगारी वेगाने वाढत आहे। त्या सध्याच्या स्थितीचा फायदा उचलत जागात ठिकठिकाणी आपला विस्तार करत आहे। 10 वर्षापर्यंत आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना इंटरपोलच्या सरचिटणीस पदावर राहिलेले जर्गेन स्टॉक यांच्यानुसार जंगगुंड टोळ्या आणि संघटित गुन्हेगारी विरुद्ध लढाई हरत आहे। या शतकाच्या पहिल्या 20 वर्षात जगातील हत्येचे प्रमाण एका चतुर्थांशाने कमी झाले। हे 1 लाख लोकांमध्ये 6.9 वरून घटून 5.2 झाले आहे। मात्र सायबर गुन्हे वाढले आहेत। चॅनलिसिस या डाटा कंपनीचा अंदाज आहे की 2023 पर्यंत रॅन्समवेअर हल्ल्यामधून बेकायदेशीर कमाई $7.6 अब्ज पर्यंत पोहोचले। ही रक्कम गुन्हेगारी टोळी आणि उत्तर कोरियाच्या 10,000 हॅकर्स मध्ये वाटली जाईल। डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमध्ये संरक्षण सचिव पदासाठी निवड झालेल्या पीट हेग्सेथ यांच्यावर महिलांचे शोषण केल्याचा आरोप आहे। अमेरिकन मीडिया हाऊस न्यूयॉर्क टाइम्सने पीट हेग्सेथ यांच्या आईच्या 6 वर्ष जुन्या ईमेलचा हवाला देत ही माहिती दिली आहे। 2018 मध्ये लिहिलेल्या मेलमध्ये त्यांची आई पेनेलोपे यांनी आरोप केला होता की हेग्सेथ यांनी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या महिलांचे शोषण केले होते। या मेलमध्ये हेग्सेथ यांच्या आईने त्यांच्या वाईट चरित्राबद्दल सांगितले। मात्र न्यूयॉर्क टाइम्सने हा ईमेल प्रसिद्ध केल्यानंतर पेनेलोपे यांनी रागाच्या भरात हा ईमेल लिहिला असल्याचे सांगितले। त्यांनी सांगितले की यानंतर लगेच त्यांनी आणखी एक ईमेल देखील पाठवला होता ज्यामध्ये त्यांनी आपल्या मुलाच्या आरोपाबद्दल माफी मागितली होती।
सोन्याचा समावेश जगातील सर्वात मौल्यवान धातूमध्ये येतो, त्यामुळे जगात त्याची मागणी वाढत आहे. अशातच आता चीनमध्ये सोन्याच्या जगातील सर्वात मोठा साठा सापडल्याचा दावा केला जाते. हुनान प्रांतातील खनिजशास्त्रज्ञांनी मध्ये चीनमधील पिंगझियांग काउंटीमध्ये हा शोध लागल्याचा वृत्ताला दुजोरा दिला आहे. या साठ्यामध्ये 1000 मेट्रिक टन उच्च दर्जाचं सोनं असल्याचं म्हटलं जात आहे. चीनमध्ये सरकारी माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या साठ्याचं मूल्य 600 अब्ज युआन म्हणजे अंदाजे 6,91,477 कोटी रुपये आहे. ही रक्कम भारताच्या जीडीपी पेक्षा दुप्पट आहे. अंदाजे मूल्याचा विचार केल्यास हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा असू शकतो. सुरुवातीच्या शोधात जमिनीपासून 2 किलोमीटर खोलीवर शुद्ध सोन्याचे भरलेले 40 बॅगा सापडल्या होत्या. त्यामध्ये अंदाजे 300 मेट्रिक टन सोनं आहे. यानंतर पुढील शोध घेण्यात आलाय. पृथ्वी व्यतिरिक्त अन्य कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्व आहे का, यावर सातत्याने संशोधन केले जात आहे. गेल्या काही दशकांपासून संशोधक या प्रश्नाचं उत्तर शोधत आहे. या पार्श्वभूमीवर एका ऑस्ट्रोबायोलिस्टने नासाच्या एका मोहीमवर शंका उपस्थित केली आहे. नासाने मंगळ मोहीममध्ये नकळत एक चूक केली आणि तिथले जीवसृष्टीची शक्यता नष्ट झाली असं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. पृथ्वी व्यतिरिक्त अन्य कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी आहे का याचा शोध संशोधक गेल्या कित्येक दशकांपासून घेत आहे. हवामान बदलामुळे पृथ्वीवर नैसर्गिक संकट वाढत असताना पृथ्वी व्यतिरिक्त इतर ग्रहांवर जीवसृष्टीचा शोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जर्मनीतल्या बर्लिन मधल्या टेक्निक विद्यापीठातील ऑस्ट्रोबायोलॉजिस्ट डिर्क शुल्क मार्कुज यांनी नासाच्या 5 दशकांपूर्वी झालेल्या एका मोहीमबाबत मोठा दावा केला आहे. 70च्या दशकात मंगळवार पाठवलेल्या वायकिंग मशीनमध्ये नासाने अनवधाने जीवनसृष्टीची शक्यता नष्ट केली होती असं त्यांनी म्हटलंय. पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वामधील कुर्रम जिल्ह्यातील गुरुवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. बंदूकधारांनी पॅसेंजर वाहनावर गोळीबारी केली आहे. यात 50 जणांचा मृत्यू झालाय. महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानातील हा गेल्या काही वर्षातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्यापही कोणीही घेतलेली नाही. डॉन न्यूजने दिलेल्या माहितीनुसार अहमदी-शमा स्टेशन हाऊसचे ऑफिसर कलीम शाह यांनी सांगितले की 3 महिलांसह 50 जणांचा मृत्यू झालाय. इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना गृहमंत्री मोहसिन नक्की यांनीही याच आकडा सांगितलाय. आम्ही प्रशासनाची संपर्कात असून बचाव कार्य सुरू आहे असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र टीव्ही 24च्या देश विदेश बातमीपत्रात सध्या इतकंच. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर.